येळूर वडगावचं रोड आहे, इथं केली आहे. त्याच्याच बाजूला इथं अंगिरगेकर म्हणून आहेत. कायम मी साप पकडतो इथं. आणि कसं काय दिसलं? हां, बघू शकता कुत्रा कसं भोकालाय सापाला. नागाचं पिल्लू आहे इथं आणि साप पण त्याच्याकडे बघायलाय. आणि हा डॉगी पण. काय नाव याचं? ब्रुनो. इथं बघू शकता ब्रुनो आहे, याचं नाव ब्रुनो. आणि ब्रुनो भोकालाय. त्याने म्हणजे हा भोकत होता, त्याच्यामुळे यांना कळालं की साप आहे म्हणून. इथं बघू शकता नागाचं पिल्लू आहे आणि कसं पद्धतीनं ते हे बघा किती अग्रेसिव्ह राहतात. काय बघा किती अग्रेसिव्ह आहे. ब्रुनो माझ्याकडे येईल. हे ब्रुनो चल. बघू शकता आवाज बघा हो. आवाज. नाग आहे, नागाचं पिल्लू आहे. बघू शकता किती रागीट आहे. आणि त्या ब्रुनोनं बघितला ते बरं झालं. आणि त्यानं ओरडल्यामुळे भोकल्यामुळे कळालं की साप आला म्हणून. नाहीतर त्यांना कळालं सुद्धा नसतं. असे कितीतरी साप येऊन जातात. आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी आमच्या गावात पकडला, सेम असाच एवढाच साईजचा होता. आणि सुद्धा नाग म्हणजे आज जास्तीत जास्त नागाची पिल्ली या पावसाळ्यात शक्यतो नागाची पिल्लीच जास्त दिसतात. का म्हटलं तर या दिवसात अंडी पिल्लं जी असतात ती बाहेर येतात. बघू शकता फार रागीट आहे. बघू शकता जवळजवळ 1 महिन्याचं हे नागसापाचं पिल्लू आहे. आपण ह्याला आता बंद करूया. पिशवी फार मोठी आहे, बंद करूया. वा 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 वा. अशा पद्धतीने तो आतमध्ये गेलाय. फार मोठी झाली पिशवी याला.